खाऊन गेल्या भाऊ, कसा का चेहरा मारलायस ना. अबे मला रोवणा करायचा होता आणि बाया नाही भेटत आहेत. माझा जीव काय समजे नाही. आणि हा पाणी अगाच्या सारखा येऊन राहिला. हो, पाणी मोठ्यानं जोर मारताय गेल्या भाऊ. मग काय तर बे, हा बो बो करटलं पाणी येत आहे. आणि आमच्या बांधाईमध्ये असा पाणी संगरला जसा काही तो स्विमिंग पूल लागला. आता समजा तिथे बायाला रोवणा करावाला नेलो तर त्या बाया तिथे रोवणा करतील का पोवाला धरतील. पण तू तर म्हणलास का रोवणा करणाऱ्या बायाच नाही भेटत आहेत. अबे मग काय तर बे, साला दुसरीकडे 150 रुपये रोजी चालू आहे आणि मी साला 200 रुपये देतो म्हणता, तरी पण साला बाया नाही येत म्हणते. डेंग्या तुझी बहीण गिन खाली आहे का बे? घाट बे गण्या भाऊ, माझी बहीण डॉक्टरीन बनणार आहे. दंडा धुऱ्यावर नाही जा माझी बहीण. बन मन करीन आणि ते मला निष्ठा गुबीला ढोसण्या. ते जाऊ दे गण्या भाऊ, मला सांग तू दंडावरचा निंदा गिंदा उपडलास का रे? अबे कोण्या भोकाटला निंदा, साला किती उपडला तरी तो वापस वापते. साला त्या बायाला रोजी देऊ देऊ त्या बाया श्रीमंत झाल्याला मी भिकारी झालो, पण तो निंदा काही साला मेला नाही. दुकानात गेलो ना चांगली मोठी औषधी घेऊन आणलो, पण तरी साला तो निंदा वापस वापते. मला तर वाटते अमदा धान कमी ना निंदा जास्त येते. कोणत्या प्रकारचा निंदा वापला गण्या भाऊ? अबे साला एका बांधीला निस्ती भस पाटून वापली, एका बांधीला सावाट, एका बांधीला केना वापला. केना आणि सावाचा तेवढा काही नाही, पण साले हे भस पाटूर गुलगुलायला केस वापल्यासारखी भका भका वाढत आहे. अमदा शेती नाही परवडा डेंग्या. कशी परवडाल गेल्या भाऊ? मार आपल्या बांधी मध्ये मस्त हे दवाई ते दवाई, हा खत तो खत, नवडा लसण मारतच राहतेस. साला तुझी जमीन सुपीकची पूर्ण नापीक होऊन गेली. मग एक काम कर लवडा, तू तिथे जाऊन हग काय ते शिरण नॅचरल खत भेटते मा बांधी.